नमस्कार. जय गुरु. जय गुरु. आपण आज सत्यपाल महाराज यांच्यासोबत आवाज प्रबोधनकार यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आपला प्रवास कसा सुरुवात केला. लहानपणी भजन म्हणून हा तुकडोजी महाराजचे भजनात जाऊन बसो. तिथून मग आवडी लागली. आवडीला मग मातीच्या कागद लावून वाजवत छंद वाढत गेला. मग मातीची खंजेरी, मग लाकडाची, मग 2 वाजवता आता 9 वाजवले मी. तर आजकालच्या मुलांना, नवीन पिढीला तुम्ही काय संदेश द्या, त्यांनी कशा प्रकारे आपले वर्तन करावे. त्यांनी आता अंतःकरणामध्ये त्याचं जे जीवनमान जगण्याचं आहे, पहिले जीवनमान जगणं, शिक्षण, मग आपलं जीवन कसं जगावं, आपल्या उद्योगाला महत्व देणं, रिकाम्या भानगडीला देऊ नये. कारण आजच्या तरुणाला भटकवण्याचा पर्याय करून राहिले लोक. त्याला राजकारणी असा की धार्मिक, कोणत्याही बळीला न पडता आपला संसार पहा, आणि आपले चांगले कार्य कुटुंब पहा. पॉझिटिव्ह कार्य करा तुम्ही आपल्या जीवनामध्ये, जेणेकरून समोर भविष्यात आपण गोष्टी निर्माण करू शका. लक्ष द्या. ते महाराजांचे म्हणणे आहे. तर आजकालची आपली जी शाळा आहे, प्राथमिक शाळा आहे, बंद पडत आहे, तुम्ही काय म्हणता. तेच म्हणेल, सरकारी शाळा फुकट आहे. सरकारनं सरकारी शाळेवरचे गुरुजी त्याची क्वालिटी द्यायला पाहिजे. आणि गावकरी सावधान असले पाहिजे. आणि शिक्षकही आणि गावकरी मंडळी, एक तर सरकार काही करू शकत नाही. बरोबर. आता आरटीचा जो नवीन नियम आलेला आहे, 1 किलोमीटरच्या आरती शाळा, तर 1 किलोमीटर आरती शाळा असंच नाही आहे, तर त्यामध्ये माती गरीब लोकांनी काय करावं. वस्ती शाळा चालते, वस्ती शाळा. म्हणजे 1 किलोमीटरच्या आतमध्ये नाही चालत म्हणजे काय. 1 किलोमीटर पर्यंत चालतं, त्याच्यावरती नाही पाहिजे. त्याच्यावरती आरटी चालणार नाही. त्यासाठी त्यांनी पालकांनी काय करावं. ते त्याकरता पालक जागृत पाहिजे. का नाही बा, आपला हक्क आहे तो मोफत शिक्षण. अशा प्रकारे आपण मुलांकडे त्यांच्या आरोग्य, त्यांच्या शिक्षण सर्व आजकाल युवा पिढी आपली समोर असा चाललेली आहे. चांगल्या एका व्यसन सोडून चांगल्या मार्गात मागावे, महाराजांचे म्हणणे आहे. मग कर्रा खाण्या सोडा सर्व चांगल्या मार्गात मागा. महाराज आणखी काय सांगू शकाल तुम्ही त्या आपल्या महाराष्ट्राला. तोच व्यसनापासून तरुणांनी सावधान व्हा. मुलीचे जे प्रेम प्रकरण आहे, या भानगडीपासून दूर राहा. पहिले आपलं जीवन जगण्याचं साधन पहा, त्या भानगडीत पडू नका. मुलींच्या भानगडीत पडू नका असे महाराज. आणि आपला अशी होती आपली महाराजांची मुलाखत. सर्व मित्रमंडळींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या होळीमध्ये मनातील वाईट विचार सोडून या पवित्र दिवशी राग, द्वेष सर्व ह्या जाळून प्रेमाने, सद्भावनेने, आनंद, बंधुभावाने एकमेकावर रंग उधळूया. हॅपी होली.